बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। माझा विनयभंग आणि माझ्या पतीला मारहाण तरी आरोपींवर गुन्हे दाखल नाही, सौ दीपाली बर्डे यांची पत्रकार परिषदेत माहिती। रेशन दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेतर्फे धुळ्यात एक दिवसीय धरणे आंदोलन। मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याने अखेर कोळी समाजाचे आंदोलन स्थगित। सहकार भारतीतर्फे उद्यापासून दिल्लीत नागरी पतसंस्थांचे राष्ट्रीय अधिवेशन। धुळ्यात मेंदूविकार व अस्थिविकार निदान शिबिर उत्साहात संपन्न। नाशिक येथील अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये सर्वसमावेशक फिजिओथेरपी विभागाला सुरुवात। धुळे सीए शाखेतर्फे मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न। राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत। माता हिंगलाज टीव्हीच्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण यूट्यूबला देखील पाहू शकतात। यूट्यूब, फेसबुक, ट्विटरवर माता हिंगलाज टीव्हीच्या बातम्यांना लाईक, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। माझा विनयभंग तर माझ्या पतीला जबर मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात आली असून संबंधित आरोपींवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नाही। आरोपींवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी धुळेतील रहिवासी सौ दीपाली पंकज बर्डे या महिलेने पत्रकार परिषदेतून केली आहे। पत्रकार परिषदेत दीपाली बर्डे या विवाहित महिलेने सांगितले की मी धुळेतील कायमची रहिवासी असून मी व माझ्या पतींनी साक्री तालुक्यातील प्रतापपूर फाट्याजवळ पोल्ट्री फार्म टाकला आहे। या ठिकाणी आम्ही राहून आमचा उदरनिर्वाह भागवतो। मात्र दिनांक 14 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास आम्ही राहत असलेल्या फॉर्ममधील घरात आरोपी अनिल याने मला दमदाटी करून माझा विनयभंग केला। तसेच दिनांक 16 नोव्हेंबर रोजी माझ्या पतीला गावातील 8 जणांनी मारहाण करून गंभीर जखमी केले। मारहाण करणाऱ्यांचे नाव निवेदनात नमूद आहे। विशेष बाब म्हणजे मारहाण करणाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ देखील केली आहे। माझ्या पतीचा मित्र चेतन थोरात व माझे मामे भाऊ हे देखील सोडवायला आले असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली, तरीही आरोपींवर गुन्हा दाखल न होता उलटपक्षी माझ्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। माझ्या निवेदनाची दखल घेऊन माझ्या व माझ्या पतीवर झालेल्या अन्यायाची दखल घेऊन आरोपींवर कठोर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सौ दीपाली बर्डे यांनी पत्रकार परिषद व निवेदनातून केली आहे। माझी सून घरात होती। माझा मुलगा आम्हाला सोडायला सोडून गेला। माझ्या सुनासंग त्यांनी दगाबंदी केली आणि लोटन जाधव त्याला माझ्या मुलांनी मारहाण केली। त्याच्यामुळं त्यांनी 2 दिवसानंतर बदला घेतला। एवढं असल्यानंतर आमच्या घरी पाहुणे आले होते दिवाळीचे। माझे कोणी भाचे माझ्याकडेच राहतात 1 वर्षापासून। ते भाड्याच्या घरात राहतात शाळेमध्ये। ते लोक म्हणतात की यांनी गुंड मागवले। त्या लोक त्यांना 1 वर्षापासून बघताय तरी सुद्धा त्यांना गुंडाचं नाव दिलं। माझी भाची, माझ्या भाचीचा नवरा ते दिवाळी करायला आले होते, त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलं। आता त्यांना तिकडे पोल्ट्रीवर 6 जणांना 10-12 लोकांनी मारलं। त्यांना मारून सगळी त्यांच्या गाडीवर दगड टाकला। दगड टाकून सुद्धा त्या लोकांनी मारहाण करून त्यांनी निघून आले। स्टँडवर आल्यानंतर परत ते लोकांना न्याय मागायला लागले। लोक 100-200 लोक स्टँडवर होते तरी सुद्धा त्या लोकांनी त्यांना न्याय दिला नाही। ते लोकांकडे न्यायच मागत होते। ती तवशात ते अनिल आणि सुनील ते दोघं भाऊ आणि 2-3 बिलाचे पोरं होते आदिवासीचे। ते तोंड बांधून गाडीवर आले। आल्यानंतर त्यांच्या हातामध्ये हत्यार होतं। हत्यार असल्यामुळे आणि आमचे बी लोक थोडे पोरं चिडले होते की माझ्या मुलाच्या आल्याबरोबर माझ्या मुलाच्या डोक्यात त्यांनी तलवार टाकली। त्यानंतर माझ्या भाच्यानी त्या मेवण्याच्या त्याच्याकडे बघून सनी त्याचं असं म्हणणं झालं की हे लोक आमच्या घराची घेऊन अत्याचार करता आमच्या बहिणीवर, माझ्या मेवण्यावर पण यांनी तलवार टाकली। तर त्या पवन आयरीला राग आला, त्यांनी पण त्यांचा हत्यार घेऊन त्यांना मारलं। तरी सुद्धा छैल गावात सगळे लोक जाग्यावर 100-200 लोक होते।
रेशन दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेतर्फे आज शुक्रवार 1 डिसेंबर रोजी धुळे शहरातील जेल रोडवरील क्यूमाइन क्लब समोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले। महागाई वाढलेली असताना रेशन दुकानदार तुटपुंजा कमिशनवर काम करत आहे, त्यामुळे त्यांचे कमिशन वाढवण्यात यावे, ई पास मशीनचा वापर करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवाव्यात आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनात धुळ्यातील रेशन दुकानदार चालक मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की कोविड सारख्या महामारीच्या काळात स्वतःसह संपूर्ण कुटुंबाचा जीव धोक्यात घालून रेशन दुकानदारांनी शासनाच्या विविध योजनांचे धान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले, परंतु दुकानदाराची शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। महागाईचा उच्चांक झालेला असताना दुकानदार मात्र तुटपुंजा कमिशनवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता। आता मात्र खर्चामुळे रेशन दुकानदार मेटाकुटीस आला असून शाश्वत उत्पन्नाच्या हमीशिवाय पर्याय राहिला नाही। पॉज मशीन व सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे दुकानदारांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत असून या संदर्भात सकारात्मक निर्णय होण्याची गरज आहे। केरोसिन व्यवसाय संपुष्टात आणून 55,000 कुटुंब रस्त्यावर आणण्यात आले आहे, परंतु त्यांचा विचार झालेला नाही। यामुळे सरकारविरुद्धचा निकराचा लढा आता सुरू झाला आहे, असा इशारा देखील या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांच्यासह तालुकाध्यक्ष विलास चौधरी, शिंदखेडा येथील आर पाटील व शिरपूरचे राजू टेलर यांच्यासह अन्य दुकानदारांनी दिला आहे। आज एक दिवसीय लाक्षणिक संप पूर्ण भारतात जिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेने आयोजित केलेला आहे। त्या निमित्त धुळे जिल्ह्यातून धुळे प्रत्येक तालुक्यातून आलेले रेशन दुकानदार आज एक दिवसीय लाक्षणिक संपासाठी इथं उपस्थित आहेत आणि आमचा संप आमच्या ज्या मागण्या ज्या अडचणी या केंद्र सरकार राज्य सरकारकडे वारंवार करत आहोत। सतत आम्ही मागण्याचा पाठपुरावा करत असताना आम्हाला एकही मागणीला त्यांनी लेखी उत्तर दिलं नाही किंवा आमचं म्हणणं चुकीचं आहे किंवा काय आहे याबद्दल कुठलीच माहिती दिली नाही। आमच्या ज्या मागण्या आहेत, आम्हाला कमिशन कमी प्रमाणात मिळतं आणि नेम भरपूर आमच्या मागे लावून दिलेले आहेत। आता ऑनलाईन असल्यामुळे आता प्रत्येक दुकानदाराला कमीत कमी जर समजा एका दुकानदाराकडे 50 क्विंटल माल असेल तर त्याला फक्त 75,000-7,500 मध्ये एक महिन्याचा उपयोग व्हावा लागते, पण त्याच्या मागचे जे खर्च आहे, मजुरी आहे, सगळं लाईट बिल वगैरे असेल, ज्याचा जे खर्च आहे तो सगळा त्याच्यातून करावा लागतो। शासनाकडे आमची मागणी आहे की ज्यावेळेस वधवा कमिटी नेमली होती शासनाने, त्यावेळेस त्या कमिटीने असं म्हटलं होतं की रेशन दुकानदार हा चुकीचं काम करतो, पण त्याला कारण काय ते शोधा। तर शोधलं तर त्यावेळेस असं निदर्शनात आलं की त्याला कमिशन कमी असल्यामुळे तो अशा रिकामे काम करतो। तर त्याच्यामुळे वधवा कमिटीने सांगितलं की ग्रामीण भागामध्ये 30,000 आणि शहरी भागामध्ये 50,000 रुपये कमिशन मानधन देण्यात यावं आणि त्या मानधनाच्या वधवा कमिटीच्या शिफारशीवर आमचं प्रत्येक आंदोलनामध्ये आमचा तो महत्त्वाचा विषय असतो आणि शासनाने आजपर्यंत फक्त त्याची एकच बाजू आमच्या मागे लावली। ऑनलाईन करण्यासाठी सगळे काम आमच्याकडून करून घेते, त्याचं आम्हाला कुठलंही मानधन दिलं नाही। आज कुठल्या कर्मचाऱ्याला जर शासनाने काही काम दिलं तर त्याचा मोबदला दिला जातो, पण दुकानदारांना असा कुठलाही मोबदला आजपर्यंत दिला गेला नाही आणि फक्त काम करून घेणं। आज आम्ही डाटा एंट्रीचं काम प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही आधार जमा करणे, लोकांचे एवढं कामं चांगलं केले, पण त्यांचं आम्हाला 1 रुपयाही मानधन दिलं नाही। म्हणून आमची शासनाकडे जी आमची मागणी आहे ही मागणी शासनाने पूर्ण करावी व जे कमिशन आहे कमिशन वाढवावं, नाही तर आम्हाला मानधन देण्यात यावं, हीच आमची शासनाकडे मागणी आहे। शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी टोकरे, महादेव, मल्हारकोळी व इतर आदिवासींच्या न्याय हक्कासाठी सलग 13 दिवस संघर्ष पदयात्रेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली। समाधानकारक चर्चा झाल्यामुळे आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती शाणाभाऊ सोनवणे यांनी दिली। दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी एकविरा देवी मंदिरापासून शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष पदयात्रा मोर्चा काढण्यात आला। सलग पायी चालत जाणारा मोर्चा 27 नोव्हेंबर 2023 रोजी टोकरे कोळी, महादेव कोळी व मल्हार कोळी जमात बांधवांची संख्या रात्रीतून हळूहळू वाढत सकाळपर्यंत हजारो समाज बांधव संघर्ष पदयात्रेत सहभागी झाले। सकाळी ठाणे ते अनंत तरे यांच्या बंगल्यावर जमा होऊन सकाळी 9 वाजता संघर्ष पदयात्रेला सुरुवात झाली।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सह्याद्री अतिथीगृहात बैठक आयोजित केली होती। त्यावेळी शाणाभाऊ सोनवणे यांनी आदिवासी, टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाच्या वतीने आपली बाजू मांडली। त्यावर मुख्यमंत्री यांनी 7 दिवसात एक निवृत्त न्यायाधीश यांची समिती स्थापन करून त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपल्याला बोलावून आपले म्हणणे व पुरावे दाखवून चर्चा केली जाईल, आपल्याला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले। सर्व शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले। नंदुरबार सहकार भारतीतर्फे संपूर्ण देशातील नागरी सहकारी पतसंस्था आणि क्रेडिट सोसायटी यांचे 2 दिवसीय अधिवेशन उद्यापासून दिल्ली येथे होत आहे। केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष कालिदास पाठक व नंदुरबार जिल्हा संघटन मंत्री महादू हिरणवाळे यांनी दिली। बिना सहकार नाही उद्धार या ब्रीद वाक्याने कार्यरत असलेल्या सहकार भारती संस्थेतर्फे उद्या शनिवार दिनांक 2 आणि रविवार दिनांक 3 डिसेंबर रोजी भारतीय कृषी अनुसंधान संस्थान मेला मैदान कुसा रोड नवी दिल्ली येथे प्रारंभ होत आहे। सहकार भारतीतर्फे 28 राज्यातील 650 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये कार्य सुरू आहे। देशातील सर्व नागरी सहकारी पतसंस्था आणि क्रेडिट सोसायटी यांचे सुमारे 10,000 प्रतिनिधी या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी होणार आहेत। केंद्र शासनाकडे सहकार भारतीतर्फे पतसंस्थांच्या समस्या मांडण्यात येणार आहे। या राष्ट्रीय अधिवेशनाचे संयोजन सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दीनानाथ ठाकूर, राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर उदय जोशी, सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा डॉक्टर शशिताई अहिरे, महाराष्ट्र महामंत्री विवेक जुगादे, नाशिक विभागीय प्रमुख दिलीप लोहार, शिरपूर यांनी केले आहे। नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील अनेक नागरी पतसंस्थांचे प्रतिनिधी आणि संचालक अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष कालिदास पाठक आणि नंदुरबार जिल्हा संघटन मंत्री महादू हिरणवाळे गवळी यांनी दिली। सुनील गवळी, सहसंपादक, नाशिक। बिना संस्कार नाही उद्धार या ब्रीदवाक्याला घेऊन सहकार भारतीतर्फे संपूर्ण देशभरात कार्य सुरू आहे। येत्या शनिवार दिनांक 2 डिसेंबर आणि रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे। देशभरातील नागरी सहकारी पतसंस्था आणि क्रेडिट सोसायटी यांचे हे राष्ट्रीय अधिवेशन असणार आहे। या अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री माननीय अमितजी शाह करणार आहेत। या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्रातील सुमारे 10,000 नागरी सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधी आणि संचालक उपस्थित राहणार आहेत। या राष्ट्रीय अधिवेशनात नागरी पतसंस्थांच्या विविध अडचणी, समस्या यावर उहापोह होणार आहे। याचबरोबर भविष्यात नियोजन करण्यासंदर्भात विविध ठराव देखील पारित करण्यात येणार आहेत। सहकार भारतीच्या या 2 दिवसीय नवी दिल्ली येथील राष्ट्रीय अधिवेशनासाठी पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे। उपस्थित राहण्याचे आवाहन मी महादू हिरणवाळे, सहकार भारती जिल्हा संघटन मंत्री तसेच कालिदास पाठक, सहकार भारती नंदुरबार जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे। धन्यवाद। जय सहकार। जय वकील फाउंडेशन मुंबई, कमल उडवाडिया फाउंडेशन मुंबई, बीजे वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई, समय शिक्षा जिल्हा परिषद, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 1 व 2 डिसेंबर असे 2 दिवसीय मेंदूचे विकार आणि अस्थिविकार निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। आज नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी प्रामुख्याने प्रमुख संयोजिका प्रसिद्ध मस्तिष्क रोग विशेषज्ञ डॉक्टर अनिता हेगडे हे असून पद्धतीने नागरिक रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली असून या 2 दिवसीय शिबिरात बाहेर गावून येणाऱ्या नागरिक रुग्णांसाठी या ठिकाणी जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। यात प्रामुख्याने एक्स-रे, न्यूट्रिशन कक्ष, स्पीच थेरपी, EEG कक्ष, आरोग्य सखी, क्लिनिक सायकोलॉजिस्ट कक्ष, ऑर्थोपेडिक कक्ष, ब्लड चेकिंग, रुग्ण तपासणी, औषधी समुपदेशन सर्वच सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहे। यासाठी रोटरी क्लब ऑफ धुळे, इनरव्हील क्लब, मातृसेवा संघ यांचे सहकार्य लाभत असून या कार्यक्रमावर या ठिकाणी रोटरी क्लब धुळेचे प्रेसिडेंट दीपक जैन, सेक्रेटरी विलास कोठवदे, राजेश भतवाल, अक्षय छाजेड,
अशोक अग्रवाल, प्रदीप शहा, आशिष अग्रवाल, कांक्रिया अप्पा, अनिल भदाणे, राहुल कुलकर्णी, राजेश वाणी, दिव्यांश संचेती, डॉक्टर सूरज शर्मा, चंद्रकांत चौधरी, अनिल पाटील, महेश कुलकर्णी, भटू चौधरी, संजय जैन, रोटरॅक क्लब प्रेसिडेंट शुभम अग्रवाल, पुष्पक अग्रवाल, क्लबच्या जयश्री छाजेड, मंगला संघवी आदी सर्वच या ठिकाणी उपस्थित होते. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना जागतिक दर्जाची आरोग्य सेवा पुरवणाऱ्या अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे फिजिओथेरपी विभागाला नाशिकमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. हा नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपक्रम सर्व वयोगटातील रुग्णांसाठी असेल. अत्यंत कुशल आणि अनुभवी डॉक्टर व फिजिओथेरपिस्ट टीम या विभागात कार्यरत असणार आहे. फिजिओथेरपी विभागाचे उद्घाटन मेडिकवर समूहाचे CEO महेश देगुलकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्यांनी फिजिओथेरपी विभागाबद्दल उत्साह व्यक्त करताना सांगितले की कुठल्याही मोठ्या आजारातून बरे झाल्यानंतर शरीराला नवचैतन्य देण्यासाठी फिजिओथेरपी ही काळाची गरज आहे. मेडिकवर हॉस्पिटलने आरोग्य सेवा देण्याच्या त्यांच्या या वचनबद्धतेला या उपक्रमाद्वारे अधोरेखित केले आहे. या उपक्रमात रुग्ण त्यांच्या दैनंदिन कामाच्या वेळापत्रकात व्यत्यय न आणता त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊ शकतील. आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देत असलेल्या रुग्णांना याचा लाभ होईल. सर्वसमावेशक फिजिओथेरपी विभाग ही आरोग्य सेवेच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य संकल्पना आहे असेही ते म्हणाले. केंद्रप्रमुख डॉक्टर सौरभ नागर म्हणाले की फिजिओथेरपी विभाग अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे आणि उच्च कुशल फिजिओथेरपिस्ट सर्व वयोगटातील रुग्णांना आरोग्य सेवा देण्यास तत्पर आहे. मस्क्युलोस्केटल, न्यूरोलॉजिकल, कार्डियाक, ऑर्थोपेडिक, रेस्पिरेटरी, फिजिओथेरपी, स्पोर्ट्स इंजुरी रिहॅबिलिटेशन आणि इतर आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देत असलेल्या रुग्णांसाठी जीवनाचा दर्जा उंचावणे हे या विभागाचे उद्दिष्ट आहे. याप्रसंगी कुशल व अनुभवी तज्ज्ञांची टीम, रुग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील गवळी, सहसंपादक, नाशिक. धुळे CA ब्रँचतर्फे MSME उद्योजक व स्टार्टअप उद्योजक यांच्यासाठी आज दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत शहरातील हॉटेल गणपती पॅलेस येथे एक दिवसीय मार्गदर्शनपर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. आयोजित मार्गदर्शनपर कार्यशाळेत शासनाच्या नवीन सबसिडी, सवलती व योजना या विषयावर पुण्यातील CA महेश्वर मराठे तर स्टार्टअप विषयावर धुळे CA ब्रँचचे अध्यक्ष C रचेंद्र मुंदळा यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत धुळे व्यापारी महासंघ, सॅटर्डे क्लब, धुळे रोटरॅक क्लब, धुळे रोटरॅक क्रॉस रोड धुळे, धुळे युथ क्लब व लघुउद्योग भारती या संघटना सहभागी झाल्या होत्या. आज 1 दिसंबर 2023 को इंस्टीट्यूट चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया धुळे ब्रांच ने ICI MSME सहयोग और स्टार्टअप संवाद इस पर एक बड़ा प्रोग्राम ऑर्गेनाइज किया. इसमें हमने धुले के जो बहुत सारे बिजनेस क्लब्स हैं जैसे सैटरडे क्लब, व्यापारी महासंघ, लघु उद्योग भारती, रोटरैक क्लब, धुले यूथ क्लब, इन सबको इनवाइट भी किया. तो CA मेंबर्स और ये सारे क्लब के मेंबर्स, इनका एक जॉइंट इनिशिएटिव था कि ये बिजनेस को बूस्ट करने के लिए धुलिया में इस सेशन का आयोजन किया गया. तो MSME पे स्पीच देने के लिए पुणे से CA महेश्वर मराठे ये आए थे और स्टार्टअप इस पे मैं खुद स्पीच देने वाला हूँ. आई एम द चेयरमैन ऑफ द ब्रांच C रचेंद्र मुंदड़ा, सेक्रेटरी CA यश आंचलिया, सागर गर्ग ट्रेजरर एंड विकासा चेयरमैन एंड CA NK अग्रवाल इमीडिएट पास्ट चेयरमैन. ये हमारी कमेटी है. इस प्रोग्राम के जो चीफ गेस्ट थे वो थे डॉक्टर सुभाष भामरे और नीतिराज इंजीनियर्स के मैनेजिंग डायरेक्टर राजेश जी भटवा. तो उन्होंने भी इस इनिशिएटिव को काफ़ी सराहाया कि ये बिज़नेस को बूस्ट करने के लिए ICI की तरफ से एक अच्छा इनिशिएटिव है. जैसे कि डॉक्टर APJ अब्दुल कलाम ने एक बार भाषण में कहा था कि चार्टर्ड अकाउंटेंट्स ये नेशन को बिल्ड करने के पार्टनर्स हैं. तो हम ना केवल टैक्सेशन या फाइनेंस को देखते हैं, हम बिजनेसेस को भी मदद करते हैं उनका ग्रो करने के. सब्सिडीज़ के क्या क्या इंसेंटिव्स अवेलेबल हैं, उसके बाद स्टार्टअप में क्या क्या चीज़ें होंगी, इस सारों का नॉलेज इस सेशन में आने वाला है. थैंक यू. यंदाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संपाची हाक दिल्याचं पाहायला मिळत आहे. आता तर राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी
बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. जुन्या पेन्शनसह इतर 17 मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी येत्या 14 डिसेंबरपासून पुन्हा बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहे. राज्यातील 17 लाख कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याचा दावा समन्वय समितीने केला आहे. मार्च महिन्यात झालेल्या 7 दिवसांच्या संपानंतर आश्वासन देऊनही आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे कर्मचारी संघटनेने संपाची हाक दिली. राज्य शासनाच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्द करून सरसकट सर्वांनाच जुनी पेन्शन योजना जुन्या प्रभावाने लागू करण्यात यावी. कंत्राटी आणि योजना कामगार हे प्रदीर्घ काळ सेवेत असल्यामुळे त्यांना समान किमान वेतन मिळावं. शिवाय त्यांना त्यांच्या सेवा नियमित कराव्यात. विविध विभागांमध्ये असणारी सर्व रिक्त पदे भरण्यात यावी. अशा विविध मागण्यांची पूर्तता राज्य शासनाने करावी, अशा मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. या मागण्यांसोबतच आरोग्य विभागाला प्राधान्य देण्यात यावं. चतुर्थ श्रेणी आणि वाहन चालक कर्मचाऱ्यांच्या भरतीला केलेला रोखून धरू नये. अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या तात्काळ कराव्यात. कोरोना काळात मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपासाठी वयात सूट द्यावी. केंद्र शासनाप्रमाणे आनुषंगिक भत्ते द्यावेत. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करण्यात याव्यात. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न सोडवण्यात यावे. शिवाय नवीन शैक्षणिक धोरण रद्द करण्यात यावं, अशाही मागण्यांचा यात समावेश आहे. परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रश्नांचं निराकरण करण्याव्यतिरिक्त 80 ते 100 वर्ष वय असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये केंद्र शासनाप्रमाणे वाढ करून निवृत्तीचं वय 60 वर्ष करावं. या मागण्यांसाठी हा बेमुदत संप असून कर्मचारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. माझा विनयभंग आणि माझ्या पतीला मारहाण तरी आरोपींवर गुन्हे दाखल नाही. सौ दीपाली बर्डे यांची पत्रकार परिषदेत माहिती. रेशन दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेतर्फे धुळ्यात 1 दिवसीय धरणे आंदोलन. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याने अखेर कोळी समाजाचे आंदोलन स्थगित. सहकार भारतीतर्फे उद्यापासून दिल्लीत नागरी पतसंस्थांचे राष्ट्रीय अधिवेशन. धुळ्यात मेंदूविकार व अस्थिविकार निदान शिबिर उत्साहात संपन्न. नाशिक येथील अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये सर्वसमावेशक फिजिओथेरपी विभागाला सुरुवात. धुळे सीए शाखेतर्फे मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न. राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.